दरम्यान परीक्षेतील पेपर फुटीच्या गोंधळात लातूरमधून एक अंगावर शहारे आणणारं वास्तव समोर आलंय। गेल्या 4 वर्षांपासून अभ्यासाच्या ध्यासापायी पाणी पिणंही टाळणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्या दोन्ही किडन्या गमावल्यात। विश्वजित तेलंगे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। वर्षभर डायलिसिसवर राहिल्यानंतर आणि आजीने दिलेल्या किडनीच्या शस्त्रक्रियेनंतर विश्वजितनं चौथ्यांदा परीक्षा दिली। मात्र पेपर फुटीमुळे आता त्याला 21 जूनला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे। जास्त करण्याच्या नादात सगळं तब्येतीकडे वगैरे दुर्लक्ष झालं आणि मग ऑगस्टमध्ये असं कळालं की माझ्या दोन्ही पण किडन्या फेल झाल्यात आणि मग त्याच्यानंतर मग मी 6 महिने डायलिसिसवर होतो आणि जानेवारीमध्ये माझं ट्रान्सप्लांट झालेलं आहे किडनीचं। त्याच्यानंतरही मी जिद्द नाही सोडली आणि डबल परीक्षा दिली। एक मला विनंती करायची की या आजाराला कुठेतरी सरकारने काहीतरी PWD मध्ये कुठेतरी मान्य केलं पाहिजे, कारण हे एक प्रकारे अपंगत्वासारखंच आहे। हे काय करणार सर? एक लेकरू आहे, लेकरापोटी करायचंच कुणा पाहिजे आणि तेच माझ्या नशिबाला आले की आज माझं काहीच करू शकत नाही। आज माझ्या त्या नेटच्या नादामध्ये आज माझ्या लेकराची नुकसान म्हणजे काय ते मी माझ्या आयुष्यात कधीच भरून काढू शकत नाही सर, कधीच भरून काढू शकत नाही ना, गव्हर्नमेंट काढू शकत नाही ना, मी काढू शकत नाही। आज त्याला मी प्रत्येक काय काय केलं आणि आम्ही लेकरापोटी करलाय। आमचं लेकरू कधी बाहेर सुद्धा जायचं नाही। हे काय एवढं मोठं कारण कधी असं त्यानं चुकून कुणाला दिसलं नाही सर।